मगाशी जे काय बोलले ते काय फार मनाला लावून घेऊ नको हा. खरं तर आजचा यो दिस तुझ्यामुळे दिसतोय. मालकांमध्ये जो काही बदल झालाय तो कधी स्वप्नात बी होईल असं वाटलं नव्हतं. तो बदल तू घडवून आणलायस. आई, कधी कधी ना एक महत्वाचं पाऊल उचलणं सुद्धा गरजेचं असतं. आता तुमच्यासाठी सूर्याने ते केलंय, पण इथून पुढे तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावं लागेल ना. नाही अगं, इथून पुढे तशी कधी वेळ येईल असं बी नाही वाटत. येणारी वटपौर्णिमा लई खास असणार आहे. आयुष्यात पहिल्यांदा मनापासनं आणि आनंदानं वडाची पूजा करणार आहे मी. मला फक्त तुमच्या चेहऱ्यावरचा ह्योच आनंद बघायचा होता आणि तो कायम राहावा एवढीच इच्छा आहे. तरी मी परत एकदा सांगतो, तुम्ही तिघी बी तुमच्या इच्छेने इथं आलाय. तुम्हाला जर इथं राहू वाटलं नाही, कोणी त्रास देतं असं वाटलं तर तुमच्या घरचा दरवाजा तुमच्यासाठी कायम उघडा असतील. कधी बी यायचं. सूर्या तुमच्या पाठीशी कायम उभा अस. वय रे बाळा, तुझा आधार आहेच. पण तुला खरं सांगू का, मला नाही वाटत आता परत एकदा आम्हाला घरातनं बाहेर पडायची येळ येईल म्हणून. आता समजा चांगलं झालंय बघ. हो दादा, आता आम्ही आनंदी राहू. ठीक आहे, येतो आता आम्ही. तू येणार आहेस का डॅडींपाशी थांबायचं तुला? अरे नाही, मी पण तुझी सोबत येते. तसंही डॅडींना आता बरं वाटतंय आणि रात्री पण एकदा चक्कर मारून जाईनच की मी. आपण निघूया. मी फक्त एकदा डॅडींना सांगून येते. आलेच. सगळं कुठे? बाहेर हॉलमध्ये आहेत. लय कटा आला पडून पडून. अंग नुसतं आंबून गेले. आम्हाला वाटलं होतं सोपं असेल, पण हे मारामारी करण्यापेक्षा आवड आहे. हो, काय बोलताय डॅडी तुम्ही? तब्येत बरी नाही म्हटलं आराम करायला पाहिजे की नाही? कोणाची तब्येत बरोबर? तुमची. ए छत्री, तुला माहिती आहे का, हे जालिंदर निंबाळकरला ताप बी विचारून येतो. काय बरं, आता तू बी फसलाच म्हणल्यावर अभिनयाची गोळी कामाला आले म्हणायची. अभिनय? मग तुला काय खरं वाटलं काय? कसे पैशाची गोळी झाडली ना, ताप बी चढवता येतो आणि ब्लड प्रेशर बी वाढवता येतं. डॅडी, जे सगळं नाटक होतं. जालिंदर निंबाळकर असा डाव टाकतो ना, एकाच चालीत सगळी प्यादी बाद. डॅडी, काय चाललंय हे सगळं? हो, आत्ता कुठे तुम्हाला बरं वाटत नाही तर लगेच उठून उभेही राहिलात तुम्ही. नाही, त्याचं काय, पडून पडून पाय घायला आले ना, म्हणून जरा उभे राहिल्यात. मी आहे की. हा डॅडी, तुम्ही बोलत बसा, मी आहे बाहेर. या जाऊ बापू, या. जात होतो मग म्हणलं गाठ घेऊन यावं. काय काळजी करू नका, आमच्या लक्ष्मी आता घरी परत आल्या आणि आता ठणठणीत बरे होतो का नाही बघा. डॅडी, या सगळ्या त्यांच्या इच्छेनं इथं आलेत. कारण किती काय झालं ना तर या घरासाठी, इथल्या माणसांसाठी त्यांचा जीव तुटतो. म्हणून मी बी काय बोललो नाही त्यांना. पण तुम्ही असं समजू नका की हे सगळं मी विसरून गेलोय. आता या घरात त्यांना परत त्रास होणार नाही याची आशा करतो. माझ्या आत्यांना आणि माझ्या बहिणीला आत्ता इथं सोडतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माझी नजर तुमच्यावर कायम असेल. तर परत त्यांना इथून घेऊन जाण्यासाठी मला परत इथे यायला लावून नका. येतो. तुळजा,
तुळजा कसल्या टेन्शन मध्येस? उद्या वटपौर्णिमा आहे ना, त्याचंच टेन्शन आलंय मला. वटपौर्णिमेचं कसलं टेन्शन? मी ना उद्या पहिल्यांदाच वडाची पूजा करणार आहे. माझ्यावर ना विश्वास ठेव. मला ना तू 7ही जन्म हवायस रे. पण पण काय? हे बघ, तू गैरसमज नको हा करून घेऊस. मी ना तुझ्यासाठी सगळं करायला तयार आहे. पण तुळजा काय नक्की काय अडचण आहे सांग मला, व्यवस्थित सांग. मला उपवास नाही धरवत. काय? हो रे, मी ना आजपर्यंत खूप प्रयत्न केला. माझा ना हा लहानपणापासूनचाच प्रॉब्लेम आहे. मी बऱ्याचदा उपवास धरण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे अगदी हरतालिका, श्रावण सोमवार, नागपंचमी, आषाढी एकादशी. पण कधीच सक्सेसफुल नाही झाला रे. मी मधनच काहीतरी खाऊन बसते. अगं पण असं कसं? हे उपवास लय महत्वाचा असतो. तुला काय बी करून हे उपवास धरावाच लागेल. सूर्या, उपवास धरायला काही नाहीये, पण जर तो पूर्ण झाला नाही तर? आता तो पूर्ण कसा करायचा ते तुझ्यावर आहे. बघ, तुला मी 7 जन्मासाठी पाहिजे असेल ना, आणि तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तुला हे उपवास धरावाच लागेल आणि ते पूर्ण करावाच लागेल. काय हे उपवास माझ्या आयुष्याशी, आपल्या संसाराशी जोडला गेलाय. त्यामुळे तू आता कसा धरायचा, कसा करायचा ते तुझ्यावर. मी झोपतो जरा, झोप आली मला खूप. सूर्या, ऐक